आणि आजच्या तिसऱ्या दिवसाचे अतिशय मनमोहक आणि रंगतदार सामने आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले आणि याही पुढे हे जे 3 सामने होणार आहेत ते असेच रंगतदार आणि बहाददार असे सामने इथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि सामन्याला सुरुवात होत आहे. आणि प्रिन्स 11चे सलामीचे फलंदाज हर्षद आणि मुझम्मिल भाई ते सलामीचे सूत्र आपल्या हातामध्ये घेत आहेत. जतीनचे सलामीचे गोलंदाज अनिकेत अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती अनिकेत यांनी गत सामन्यामध्ये. तशाच गोलंदाजीची कमाल आता त्यांना दाखवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रिन्स 11चे मुझम्मिल भाई आणि हर्षद सामना करतील अनिकेत यांचा. आणि सुंदर असा अतिशय वेगवान असा गोलंदाज अतिशय वेगवान असा चेंडू अनिकेत यांच्या भात्यामधून निघताना वेगवेगळ्या अस्त्रांचा वापर करताना इथे अनिकेतला आपण पाहू शकता. गत सामन्यात अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली होती. अतिशय वेगवान असा गोलंदाज आणि पुन्हा एकदा तितक्याच वेगात टोकलेला हा चेंडू फुलटॉस चेंडू परंतु हर्षद यांना काही जमलेला नाहीये. अतिशय वेगवान असा चेंडू आणि सुरेख अशी सुरुवात जतीन 11ची. प्रत्येक चेंडू 140 ते 150 किलोमीटर प्रति तासाने टाकण्याचा प्रयत्न अनिकेत यांचा आणि प्रत्येक चेंडू गणिक सुधारणा प्रत्येक टप्प्यावरती सुधारणा योग्य टप्पा अचूक दिशा गोलंदाजीची धार कायम केवळ एक धाव आतापर्यंत. अतिशय सुरेख चेंडू स्लोअर वन चेंडू आणि पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू अतिशय वेगवान चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी आणि अशाच गोलंदाजीची अपेक्षा राहणार आहे अनिकेत यांच्याकडून. षटकाचे 4 चेंडू आणि केवळ एक धाव आतापर्यंत त्यांनी दिलेली आहे आणि तशी विरुद्ध प्रिन्स 11च्या फलंदाजाला अजून काही विशेष कामगिरी करता आली नाही. आणि पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू अतिशय वेगवान चेंडू. हा चेंडू कदाचित 160 किलोमीटर प्रति तासाचा हा चेंडू अनिकेत यांच्या भात्यातून. अतिशय सुंदर असा वेगवान गोलंदाज अनिकेत आणि अशाच प्रकारचा खेळ करत आपल्याला एक एक ध्येय गाठत अंतिम सामन्यामध्ये द्यायचा आहे. त्याच्या विरुद्ध प्रिन्स 11 संघ अजूनही झगडत आहे. आपल्याला सूर गवसलेला नाही अजून. त्यांच्या दोन्ही फलंदाजांना मुझम्मिल भाई सामना करत आहेत अनिकेत यांचा आणि हा आवेगातीमध्ये येऊन चेंडू सैरवैर झाला आणि ही अवांतर धाव त्यांनी बहाल केली आहे प्रिन्स 11 संघाला. आणि इतकं सुरेख षटक पडत असताना आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं. आणि पुन्हा एकदा सुंदर असा वेगवान चेंडू केवळ एक धाव मिळेल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3. अतिशय सुरेख आणि योग्य षटक महत्वाच्या क्षणी महत्वाच्या सामन्यामध्ये अनिकेत यांची सुंदर अशी सुरुवात. अतिशय वेगवान चेंडू अतिशय वेगवान गोलंदाजी अनिकेत यांची. आणि जतीन 11चे इम्पॅक्ट प्लेअर संदीप कॅमेरा त्यांच्यावरती आहे आणि प्रिन्स 11चे इम्पॅक्ट प्लेअर सोनू.
तेजस गोलंदाज. तेजसच्या वेगानेच गोलंदाजी करावी लागेल. तेजस एक्सप्रेसच्या वेगातच हा सूर कायम ठेवावा लागणार आहे अनिकेतचा. तेजसला 3. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद केवळ 3 धावा धावफलकावरती. आणि तेजस एक्सप्रेसच्या लयमध्ये गोलंदाजी करताना अतिशय वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिलेला आहे आतापर्यंत जतीन 11च्या गोलंदाजाचा. अतिशय सुरेख चेंडू. केवळ एकच धाव मिळेल प्रिन्स 11 संघाला. अजूनही त्यांना त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही आहे प्रिन्स 11 संघाला पुढील सामन्यात. आणि हा उंच आकाशामध्ये भिरकावलेला चेंडू अतिशय लांब मारलेला 90 मीटरला गेलेला चेंडू. तेजसच्या गोलंदाजीवरती बराच वेळपासून संत गतीने चाललेला आता खेळ आता आक्रमकतेकडे कूच करताना आणि तेजस याच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवलेला आहे. त्यांची मानसिकता बिघडवलेली आहे. बघूयात तेजस त्याच्यातून उभारतात का. आणि धावसंख्या झालेली आहे रन. पुन्हा एकदा 1 धावा करता ठरवलेला चेंडू. धावसंख्या झाली आहे 11. सामन्याचं पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. धावसंख्या आतापर्यंत 11. आक्रमक असा आता हल्ल्याच्या तयारीमध्ये मुझम्मिल भाई. आणि पुन्हा एकदा आक्रमक असा हल्ला करण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न असफल असा प्रयत्न. जितक्या वेगाने तेजस पळत जातात चेंडू टाकण्याकरता तितक्याच वेगाने पंखा फिरवला मुझम्मिल भैयांनी. आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भिरकवलेला चेंडू आक्रमक असा हल्ला आर पार षटकार. सीमारेषे पार धाडलेला आहे मुझम्मिल भाई यांनी. मुझम्मिल भाईंनी आणखीन एखादा षटकार ठोकला तर हे 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना बहाल करण्यात येत आलं आहे करीम बाबा. आणि त्यांनी नाही मारला तर हे 500 रुपये मला देण्यात येणार आहेत. अच्छा. आणि असफलचा असा प्रयत्न. अतिशय सुरेख असा चेंडू यशस्वी पुनरागमन. परंतु तोपर्यंत तेजस यांच्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 17. आणि तेजस यांच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठलेल्या आहेत. मुझम्मिल यांनी 500 रुपयाचं पारितोषिक अजून इथे करीम बाबा तुमचं 500 रुपयाचं पारितोषिक इथं पडलेलं आहे. जर का हा षटकार गेला तर मुझम्मिल भाईंना हे 500 रुपयाचं पारितोषिक भेटेल. आणि 4-5 षटकं जर का संपली आणि तोपर्यंत षटकार नाही गेला मुझम्मिल यांच्याकडून तर हे 500 रुपयाचं पारितोषिक इथे जमा होणार आहे. धावसंख्या 2 षटक समाप्तीनंतर 18. आणि गोलंदाज अनिकेत. आणि पुन्हा एकदा हवेत टोलवलेला चेंडू
पाहूयात सीमारेषे पार जातो का, परंतु केवळ एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अनिकेत अतिशय वेगवान गोलंदाजी करत आहेत. प्रत्येक चेंडू 140, 150, 160 किलोमीटर प्रति तासापर्यंत त्यांचा चेंडूचा वेग राहिलेला आहे. आणि पुढील फलंदाज अर्षद यांनी पुन्हा एकदा हवेत टोलवलेला चेंडू झेलबाद होण्याची शक्यता आणि हा झेलबाद आणि अनिकेत यांचं यशस्वी असं षटक आपल्या संघासाठी. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, अतिशय वेगवान चेंडू, घाबरत घाबरत खेळलेला मारलेला फटका अर्षद यांच्या फलंदाजीतून आणि अर्षद झेलबाद होत पॅव्हलियन मध्ये परत जाताना. आणि तेजस यांनी हा गडी झेलबाद केलेला आहे. अनिकेत यांच्या गोलंदाजीवरती उत्कृष्ट असा झेल घेत अर्षद हे पॅव्हलियन मध्ये परत. आणि आता पुढील फलंदाज आकाश. आकाश यापुढे आपल्याला सूत्र घेऊन चेंडू आकाशामध्ये धाडावा लागणार आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. अतिशय सुंदर असा रोमांचक सामना इथे पाहायला मिळत आहे आपल्याला. आणि पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी, योग्य दिशा, योग्य टप्पा, योग्य वेग, आपल्या ताकदीचा पुरेपूर उपयोग करताना येतं. अनिकेत अतिशय सुरेख गोलंदाजीचा नजराने इथं सादर करताना अतिशय चलाखीने बुद्धिमत्तेने आपल्या वेगाचा वापर करताना अनिकेत इथे. आणि पुन्हा एकदा अंदाजे टोलवण्याचा प्रयत्न. अनिकेतचा चेंडू अभ्यासूनच मारावा लागेल. फलंदाजांनी याची दक्षता घ्यायची आहे. पंखा फिरून फक्त हवा निघेल पंख्यातून. आपल्याला धावा पाहिजेत भावा. तिसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या फक्त 19. एक गडी बाद. पुढील चेंडू आणि जोरदार फरार करण्याचा प्रयत्न. केवळ एकच धाव मिळेल आणि पुन्हा एकदा यशस्वी असं षटक अनिकेतचं. धावसंख्या 1 गडी बाद 20. 5 चेंडू मध्ये 1 गडी बाद करत केवळ 2च धावा. आणि यापूर्वीच्या षटकामध्ये देखील 2च धावा, 3 धावा अनिकेतच्या गोलंदाजीतून. आणि अतिशय वेगवान चेंडू. खाली काय पडलं का बघा, तपासा यष्टीरक्षक. काही सापडते का? नाही. आणि अतिशय सुरेख गोलंदाजी अनिकेत यांच्याद्वारे यशस्वी असं दुसरं षटक. 2 षटकांमध्ये 5 धावा देत 1 गडी बाद केलेला आहे अनिकेत यांनी. आणि प्रिन्स 11 संघाची अवस्था 1 गडी बाद 20. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत आणि या 2 षटकामध्ये आपल्याला यशस्वी धावसंख्या उभारायची आहे. जतीन 11च्या गोलंदाजाचा फडशा पाडायचा आहे. आणि फलंदाज आकाश. मागील सामन्यासारखी आपल्याला पुनरावृत्ती करावी लागणार आहे. आकाश चेंडू सीमारेषे पार धाडावे लागणार आहेत तरच धावा जमतील. या मैदानामध्ये कमीत कमी 40 धावांचं लक्ष ठेवलं तरच विजय आपल्या हातामध्ये येईल. परंतु समोर गोलंदाज विराग बोरकर. सुंदर असा चेंडू. फलंदाजाचा अंदाज घेत तो टाकलेला हा चेंडू. थोडासा आखूड टप्पा ठेवला विराग यांनी. परंतु आकाश यांना अजूनही सूर गवसलेला नाहीये. केवळ 20 धावा प्रिन्स 11 संघाच्या. विराग बोरकर. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू. नीटचा अजून उमगलेला नाही आहे. प्रिन्सच्या फलंदाजांना आक्रमक असा हल्ला करण्याच्या प्रयत्नात 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे 21 झाली. धावसंख्या 21. आणि अजूनही सामन्याची 2 षटक इथं शिल्लक आहेत.
आणि त्या 2 षटकांमध्ये आपल्याला कमीत कमी 20 ते 25 धावा जमवायच्या आहेत. जर का जतीन इलेव्हनला जखडून ठेवायचं असेल दुसऱ्या इनिंगमध्ये, तर प्रिन्स इलेव्हनच्या खेळाडूंना बहारदार आणि जोरदार अशी कामगिरी करावी लागणार आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि फलंदाजाचा बुद्धीचा अभ्यास करून विराग यांनी योग्य दिशा योग्य टप्पा ठेवत केवळ आतापर्यंत एक धाव दिलेली आहे. आकाश यांना आणि हा त्रिफळा चेत आणि योग्य वेळी बुद्धिमत्तेचा अभ्यास करून फलंदाजाच्या आणि यॉर्कर टाकलेला हा चेंडू त्रिफळाचीत झाले आहे आकाश. आणि अतिशय दयनीय अशी अवस्था आता प्रिन्स इलेव्हन संघाची. आणि धावसंख्या 2 गडी बाद 21. जर का या स्पर्धेमध्ये आपल्याला आव्हान कायम ठेवायचं आहे तर प्रत्येक संघाला कमीत कमी 40 पेक्षा अधिक धावा जमवणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत सर्वोच्च अशा 70 धावांचा पाठलाग जतीन इलेव्हन संघाने केलेला आहे आणि त्यांच्याकरता ही धावसंख्या नगण्य ठरेल. आपल्याला 40 ते 45 पेक्षा जास्त धावांचं लक्ष त्यांच्या समोर ठेवावं लागेल. आणि उंच हवेमध्ये भिरकवलेला चेंडू सीमारेषे पार आर पार 2 धावा. केवळ 2 धावा मिळतील. धावा किती पण असो पण धावा येणं गरजेचं. धावफलक हलता असतो आणि धावा 1 असो 2 असो 4 असो 6 असो धावा आल्या की धावफलक हलता राहत. स्कोर पुढे पुढे हळू वाढत जातो. तसतसा गोलंदाजावरती दबाव येतो आणि काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात गोलंदाज फसतो आणि चेंडू सीमारेषे पार. आणि धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे 23. आणि पुन्हा एकदा जोरदार टोललेला चेंडू सीमारेषे पार. धावा पंच. रन किती आहेत? 1. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि विराग यांच्या षटकामध्ये केवळ 4 धावा 4 धावा त्यांच्या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांची प्रिन्स इलेव्हन संघाची धावसंख्या 2 गडी बाद 24. केवळ 24 धावा आणि सामन्याचं हे शेवटचे षटक घेऊन येत आहेत पुष्कर. आणि मैजुद्दीन यांच्यानंतर कोणी आक्रमक असा खेळ केलेला नाही आहे प्रिन्स इलेव्हन संघातर्फे. आणि पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न असफल आणि अयशस्वी प्रयत्न. फक्त षटकार मारूनच धावा जमवायच्या नसतात. प्रत्येक चेंडूचा अभ्यास करावा लागतो. एक धाव जरी मिळाली तरी ती धावसंख्येत भर घालत असते आणि स्ट्राईक रोटेट ठेवले तर गोलंदाजावरती देखील दबाव येत असतो. आणि पुन्हा एकदा उंच हवेमध्ये भिरकवलेला हा चेंडू झेलबाद होण्याची शक्यता. आणि हा फेविकॉलची ऍड करताना क्षेत्ररक्षक नानू या 500 मधून तुला फेविकॉल साठी 10 रुपये देण्यात येत आहेत. ते 10 रुपये जमा करायचे आहेत. त्यांचा कोणी 12वा खेळाडू असेल त्यांनी हे 10 रुपये घेऊन जायचे. सोमू आणि हे रहीम बाबाचे 500 रुपये इथे जमा झालेले आहेत. षटकार गेलेला नाहीये. करीम बाबा धन्यवाद.
अशाच प्रकारच्या पारितोषिकाची आम्हाला अपेक्षा आहे. सुंदर असा टोलवलेला चेंडू, चेंडू सीमारेषे पार, आर पार, 4. आणि हा सुपर असा चौकार बऱ्याच वेळानंतर आपल्या फलंदाजीतून येताना. धावसंख्या मुजम्मिल आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या त्यांची त्यांच्या संघासाठीची आणि धावसंख्या झालेली आहे 29. आणि षटकाचे अजून 3 चेंडू शिल्लक. आणि अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 30. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मुजम्मिल यांना आपल्या संघाची धावसंख्या 40 पार नेण्यासाठी या 3 चेंडू खूप होतील. या 3 चेंडूवरती यशस्वी असे धावा मारायच्या आहेत. आणि हा उंच असा भिरकावलेला चेंडू, गगनचुंबी फटका. आणि पुन्हा एकदा 500तले आणखीन 10 मायनस. 20 रुपये घेऊन जा जतीन, 12वा खेळाडू. फेविकोल करता 20 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला जाहीर. आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या झाली असेल 32. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 32. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चौकार, 2 षटकार, 2 दुःखे, 1. जे पण धावा येतील या 2 चेंडूवरती धावा येणं आवश्यक आहे. आणि उत्कृष्ट चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. मोक्याच्या क्षणी अशा गोलंदाजीचीच अपेक्षा असते. आणि आणि हा सर्कस झाला. आणि हा पुन्हा एकदा जीवनदान लाभलेला आहे. आणि जीवनदानाबरोबरच 2 धावा देखील लाभलेल्या आहेत. अतिशय योग्य बुद्धिमत्तेचा वापर करत मुजम्मिल यांनी या 2 धावा जमवलेल्या आहेत. धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्येत पुन्हा 2 ने वाढ. धावसंख्या झालेली असेल 34. 2 गडी बाद. आणि हा सामन्याच्या षटकाचा शेवटचा चेंडू. या चेंडूवर देखील धावा येणं फार गरजेचं. केवळ 34 धावा झालेल्या आहेत. आणि जतीन 11 साठी 70 धावा देखील कमी पडतात. परंतु अजूनही प्रिन्स 11 संघाचे गोलंदाज देखील तितकेच तगडे आहेत. आणि अतिशय जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. आणि बॅनरवर स्टंपवरती राग काढलेला आहे गोलंदाजाने. मुजम्मिल द्यायचे परत. नाही नाही. आणि आता जिंकण्याकरता 35 धावांची आवश्यकता, बरोबर ना. 35 ना रे. धावसंख्या झालेली आहे प्रिन्स 11 संघाची. आणि या स्पर्धेत आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी जतीन 11 संघाला जिंकण्याकरता 5 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि तितकंच आव्हान, तसंच आव्हान 35 धावांमध्ये रोखण्याचं आव्हान राहणार आहे प्रिन्स 11 संघाच्या गोलंदाजांना. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा राहणार आहे त्या संघाला. आपल्या संघाला विजयपथावरती नेण्यासाठी, या स्पर्धेत प्रिन्स बनून राहण्यासाठी. जर का हे आव्हान जतीन 11 संघाने लिहिल्या पिल्लं तर तुमचं साम्राज्य लयास जाईल. त्याचं भान ठेवून गोलंदाजी करायची आहे. 35 धावांचं लक्ष इथं असणार आहे.
आणि आता जिंकण्याकरता 5 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि आता जिंकण्याकरता केवळ 35 धावांची आवश्यकता जतीन 11 संघाला जिंकण्याकरता आणि 34 धावामध्ये जतीन 11चा विजयी रथ रोखण्याचं आव्हान असणार आहे प्रिन्स 11 संघाला. गोलंदाज राकेश. राकेश तेच तर गोलंदाज राकेश आणि पहिल्या चेंडूवरती आर पार चौकार आणि कानाखाली मार. 35 धावांची आवश्यकता केवळ आणि त्यापैकी 4 धावा वजा झालेल्या आहेत. राकेश त्यांना त्यांची लय कायम ठेवता आलेली नाही आहे गत सामन्याची आणि पुष्कर यांनी फुलांचा चौकार सीमारेषे पार पाठवलेला आहे. आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट केवळ एका धावे करता आणि धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या 5. आणि खणखणीत टोलवलेला चेंडू बघूयात सीमारेषे पार जाईल का, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि केवळ एक धाव दिलेली आहे. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झालेली आहे 6. अतिशय सुरेख असा खेळ जतीन 11 संघाकडून. आक्रमक असा हल्ला चढवलेला आहे राकेश यांच्या गोलंदाजीवरती. आणि पुन्हा एकदा सुंदर टोलवलेला चेंडू, सुंदर गोलंदाजी राकेश त्यांच्या गोलंदाजीला आता धार चढताना. धावसंख्या 6. 4 चेंडू पर्यंत तिची धावसंख्या 6. आणि पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये टोलवलेला चेंडू, हेलिकॉप्टर शैलीमध्ये टोलवलेला चेंडू, परंतु निर्धाव. आणि उंच भिरकवण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाकडून केवळ एकच धाव. 4 धावा गेल्या असत्या आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आतापर्यंतच. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. आणि आता जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता 24 चेंडूमध्ये जतीन 11 संघाला. आणि विशेष अशी कामगिरी करावी लागणार आहे. अतिशय विशेष अशी कामगिरी आता प्रिन्स 11 संघाला इथे करावी लागणार आहे. आणि 28. आणि आता 4 षटकांमध्ये 28 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि अतिशय वेगवान गोलंदाज, अतिशय सुरेख गोलंदाजी, सुरेख टप्पा, योग्य दिशा
कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टीच्या मागे निर्धाव चेंडू. गोलंदाज आहेत मिलिंद. गत सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती मिलिंदने, अतिशय वेगवान गोलंदाजी. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजी, सुरेख असा चेंडू. या 28 धावा कदाचित जतीन 11 संघाला जड जातील. मिलिंद याची गोलंदाजी पत्ता आणि एक वेगळी उर्मी आता प्रिन्स 11 संघामध्ये संचारलेली आहे. अशाच उर्मीची गरज त्यांना विजयासाठी पूरक ठरेल. पुन्हा एकदा अतिशय वेगवान गोलंदाजी, अतिशय वेगवान गोलंदाजी. एक धाव मिळेल, एक धाव मिळेल, परंतु दबाव आता पूर्णपणे फलंदाजाच्या वरती. मिलिंद यांचा अतिशय वेगवान चेंडू, अतिशय सुरेख अशी गोलंदाजी, मागील सामन्याची धार कायम ठेवत मिलिंद यांनी केवळ आतापर्यंत एकच धाव जतीन 11 संघाला बहाल केलेली आहे. धाव संख्या झाली आहे 8 आणि उंच असा भिरकवलेला चेंडू, झेलबाद होण्याची शक्यता आणि हा बाद. पांड्यान आता इथे झेलबाद झाले. पुढील सामना ईगल विरुद्ध RS11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. ईगल आणि RS11. ईगलचे कर्णधार आणि RS11 चे कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघांना सूचना. आणि पांड्यान अतिशय महत्वाचा गडी इथे बाद झालेला आहे. धाव संख्या एक गडी बाद 8. आणि जोरदार अपील आणि पंचांनी हे अपील उचलून धरलेलं आहे आणि हा आणखीन एक फलंदाज पॅव्हलियन मध्ये परत आणि यशस्वी असं पुनरागमन प्रिन्स 11 संघाचा आणि अतिशय महत्वाचा बळी नानू आल्या पावली परत जाताना नानू आणि मिलन यांनी नानू यांना बाय बाय जानू असा निरोप देत पॅव्हलियन मध्ये परत धाडलेला आहे. आणि आता जतीन 11चं दबाव आता इथे वाढलेला आहे. जतीन 11चा आता दबाव पूर्णपणे जतीन 11च्या फलंदाजांवरती, कारण मिलिंद यांच्या गोलंदाजीच्या वरती यशस्वी असं पुनरागमन झालेलं आहे प्रिन्स 11 संघाचं. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि कदाचित चौथं किंवा 5वं षटक पुन्हा एकदा मिलिंद यांचंच असेल. संदीप इम्पॅक्ट प्लेअर कोणाच्या बदल्यात? विरागच्या बदल्यात इम्पॅक्ट प्लेअर संदीप. आणि आता जिंकण्याकरता 27 धावांची आवश्यकता असणार आहे. एकोणीस चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता असणार आहे. 19 चेंडू 27 धावा होतील का भावा? कारण मिलिंद यांचं अजून एक षटक शिल्लक राहणार आहे. अतिशय वेगवान गोलंदाजी आणि अतिशय यशस्वी असं षटक आणि केवळ आतापर्यंत एकच धाव आणि हा खणखणीत टोलवलेला चेंडू आणि सीमारेषे पार 4 धावांकरता इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट इथं दिसून आलेला आहे. चेंडू सीमारेषे पार 4 धावांकरता 8 आणि 4 12 2 गडी बाद. अतिशय सुरेख असा फटका संदीप यांच्या फलंदाजीतून
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 12 आणि आता जिंकण्याकरता 18 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता सर, बरोबर? 23. 3 षटकांमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे आणि संदीप यांनी त्यांचा इम्पॅक्ट इथे दाखवून दिलेला आहे. लो मैं आ गया हूँ. लवकर अजून 2 सामने खेळवायचे आहेत. पंच इशारा द्यायचा आहे, 2 सामने संपवायचे आहेत आपल्याला. आणि सायलेक्स मित्रमंडळ आयोजित सायलेक चषक 2024 अतिशय भव्य दिव्य अशी दिवस रात्र आणि प्रकाश झोतात खेळवली जाणारी स्पर्धा. अतिशय आणि आता पुढील तेच गोलंदाज मुजम्मिल आणि ह्या 23 धावांमध्ये जतीन 11चा रथ रोखण्याचं आव्हान आता मुजम्मिल यांच्या खांद्यावर आहे. अष्टपैलू असा खेळाडू, फलंदाजीमध्ये देखील आपली चुणूक त्याने दाखवून दिलेली आहे आपल्या फलंदाजीची आणि गोलंदाज म्हणून देखील त्यांनी मागच्या सामन्यात आपली छाप सोडली होती. आणि पुष्कर धावांचा हार आपल्याला घालायचा आहे प्रिन्स 11 संघाला. आपल्या नावाप्रमाणे इथे कामगिरी करायची आहे. आणि हा पंखा फिरवल्यानंतर केवळ हवा मिळेल, धावा नाही. चेंडूचा योग्य अभ्यास करून योग्य दिशेला टलवण्याची आवश्यकता. आता 17 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता राहणार आहे जतीन 11 संघाला. आणि मुजम्मिल गोलंदाजीत देखील आघाडीवरती, फलंदाजीमध्ये खरपूस समाचार घेतला होता जतीन 11 संघाचा. आणि आता एक गोलंदाज म्हणून देखील योग्य कामगिरी करताना मुजम्मिल. आणि पुष्कर यांनी चौकाराचा हार घातला, काय पाहायला मिळेल? केवळ 1 धाव मिळेल. समाधानकारक असेल ही धाव. एक धाव जोडायची आहे, जोडावीच लागेल. कुठलाही चेंडू निर्धाव नाही गेला पाहिजे, याची दक्षता घेतली पाहिजे, तरच विजय आपल्या हाती येईल. आता जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता. 16 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. आणि संदीप टप्प्यामध्ये भेटलेला चेंडू, परंतु तो टप्प्याचा चेंडू पार करता आला नाही आहे संदीप यांना. जर का सरळ दिशेमध्ये खेळला असता तर कदाचित समोरच्या इमारतीच्या छतावरती तो चेंडू गेला असता. आणि आता 15 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 22 धावा होतील का भावा? पंधरा चेंडू 22 धावा. संदीप आणि हा खणखणीत टोलवलेला चेंडू, परंतु केवळ 1च धाव मिळेल. अतिशय सुरेख असं षटक, यशस्वी षटक आणि धावा दोन्ही शक्यता. आणि या 2 धावा घेतलेल्या आहे. खेळाडूचं कौतुक, पुष्करचं खूप खूप कौतुक. जिथं 1च धाव घेणं मुश्किल होतं तिथं 2 धावा घेतलेल्या पुष्कर याने. अतिशय सुरेख धाव आपल्या संघाकरता. आणि आता जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. 14 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचकारी असा सामना, अंगावरती शहारे आणणारा, हातापायाला घाम आणणारा सामना. आणि हा निर्धाव चेंडू, अतिशय वेगवान चेंडू, 160 किलोमीटर प्रति तासाने टाकलेला चेंडू, वाऱ्याच्या वेगाने टाकलेला हा चेंडू. संदीप अतिशय वेगवान चेंडू. 13 चेंडूत 20 धावांची आवश्यकता. 20 धावा माराव्या लागतील भावा. आणि खणखणीत टोललेला चेंडू 1च धावासाठी. आणि हा
आणि ही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे. बघूयात पंचांनी हे निर्णय फेटाळून लावले. हात लागला वाटतं कदाचित म्हणून पंचांनी फेटाळला असेल. पंचांनी फेटाळून लावलेला आहे. यशस्वी अशा ह्या 2 धावा. आणि रिव्ह्यू धावबादचा हा रिव्ह्यू पाहावा लागणार आहे आपल्याला. आणि दोनही संघाच्या हृदयांची हृदयगती वाढलेली इथे. चेंडू लागला की हात लागला हे तपासताना आमचे तिसरे पंच. आणि हा रिव्ह्यू मध्ये बाद भेटलेला आहे. आणि आता इथे जतीन 11ला अतिशय महत्वाचा गडी इथे बाद झालेला आहे. पुष्कर 2 धावा घेण्याच्या नादामध्ये सुंदर असा प्रयत्न. बाबू यांनी फेकलेला थ्रो मुझम्मिल यांनी योग्यरित्या यष्टीवरती फेकत धावबाद केलेला आहे खेळाडू. आणि पुढील फलंदाज अनिकेत. आणि आता 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता जतीन 11 संघाला जिंकण्याकरता. आणि गोलंदाजी धुरा पुन्हा एकदा मिलिंद याच्या खांद्यावरती. आणि मिलिंद आणि आता आणि आता 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचकारी असा हा सामना इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूयात या 19 धावा मिलिंद यांच्या गोलंदाजीतून किती धावा आपल्याला मिळतील आणि जतीन 11 संघ विजयी पथाकडे आगेकूच करतो की नाही. आणि अतिशय वेगवान गोलंदाज, अतिशय वेगवान गोलंदाजी आणि हा धावा अक्षरशः अतिशय सुंदर, अतिशय सुंदर निर्धाव चेंडून सोबतच अतिशय वेगवान आणि चालाकीपूर्ण खेळ प्रिन्स 11 संघाचा. आणि हा सामना सहज जिंकतील जतीन 11 असं वाटत असताना हा सामना समसमान परिस्थितीमध्ये आता
अंगाला घाम फोडणारा, हृदयगती वाढवणारा हा सामना आणि कुणीही कोणत्याही प्रकारचा दबाव हा घ्यायचा नाही आहे. आता 11 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आणि जबाबदारी पूर्णपणे फलंदाज अनिकेत आणि खणखणीत टोलवण्याचा प्रयत्न, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि आता 10 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. 10 चेंडूत 18 धावांची आवश्यकता. 2-2 अनिकेत फलंदाजीसाठी आणि खणखणीत असा षटकार मोक्याच्या क्षणी अनिकेत. 2-2 अनिकेत पाठवले जतीन इलेव्हनने आक्रमक असा हल्ला करण्यासाठी. आता 9 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख अशा फलंदाजी नजराना अनिकेत याच्याद्वारे आणि मोक्याच्या क्षणी सामन्याचं पारड बदललेलं आहे अनिकेतच्या फलंदाजीने. आणि पुन्हा एकदा 1 धावा करता टोरवलेला चेंडू. चेंडू अनिकेत 2 अनिकेतची जादू खेळपट्टीवरती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता 9 चेंडूंमध्ये 8 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. आणि 8 चेंडूमध्ये आता 11 धावांची आवश्यकता असणार आहे. अतिशय महत्वाचे हे 2 चेंडू ठरणार आहेत. जतीन आणि प्रिन्स इलेव्हन या दोन्ही संघांसाठी हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे. आणि खणखणीत टोलवण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळेल. अतिशय महत्वाची धाव असेल ही, एक जी पण असेल ती अतिशय महत्वाची धाव. आता 7 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. बघूया दुसरा अनिकेत पहिल्या अनिकेतचं अनुकरण करेल काय आणि मिलिंद याच्या तेज गोलंदाजीवरती या धावा वसूल करेल काय. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. धावा कशा असो ते येणं गरजेचं. अतिशय महत्वाचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर सुरेख अशी गोलंदाजी. आपल्या बुद्धिमत्तेचा, वेगाचा, दिशेचा, टप्प्याचा अचूक अभ्यास करून हा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. मोक्याच्या क्षणी अतिशय सुंदर गोलंदाजी. आता 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. 10 11 पाहिजे नाही मग एक काढला ना. 10 आणि आता 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक अशा स्थितीमध्ये हा सामना. अंगावरती शहारे आणणारा, हातापायाला घाम आणणारा खेळाडूंना, दोन्ही संघाच्या खेळाडूंना घाम आणणारा हा सामना. अतिशय महत्वाचा हा 6 चेंडू. फलंदाज गोलंदाज दोघेही दबावामध्ये. आतापर्यंत मिलिंद, गोलंदाज कोण कोण होते? राकेश, मिलिंद आणि मुजम्मिल या तिघांनाही योग्य अशा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत सामन्यामध्ये शेवटच्या षटकापर्यंत हा सामना खेचून आणला आहे. आणि अनिकेतने एक षटकार खेचत सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत तयार केली. 6 चेंडू 10 धावा होतील का भावा? आणि हा पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि हा उत्कृष्ट झेल आणि हा झेल सुटलेला आहे. आणि मोक्याच्या क्षणी घोडचूक म्हणता येईल याला, घोडचूक. आणि 20 रुपये
बाबू आणि बाबू यांना फेविकॉल पाठवावा लागणार आहे आणि अतिशय मोक्याच्या क्षणी अतिशय मोक्याच्या क्षणी अतिशय कचखळ वृत्ती अति आत्मविश्वास हा नडलेला आहे आणि रिव्ह्यू घेतलेला आहे नोचा आणि खणखणीत उंच असा गगनभेदी षटकार झेल घेता आला असता परंतु फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस्ट आणि अतिशय मोक्याच्या क्षणी असं गचाळ असं क्षेत्ररक्षण बाबू यांचं आणि आज रात्रभर त्यांना काही झोप येणार नाही आहे त्यांची झोप उडवली आहे अनिकेत दोन्ही अनिकेतने आणि हा अवांतर धाव आणि वाईड आणि आता जिंकण्याकरता 5 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आणि सामन्याचं क्षणचित्रे क्षणात बदलली क्रिकेट हा जरतरचा अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे 4 चेंडूमध्ये आता 3 धावांची आवश्यकता असणार आहे निर्धाव चेंडू गेला आहे अतिशय रोमांचकारी असा हा सामना कोणत्याही क्षणी सामन्याचे क्षणचित्र प्रत्येक क्षणाक्षणाला बदलत आहे 4 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता अनिकेत अजूनही खेळपट्टीवरती स्थिर स्थावर आणि हा अवेट भिरकल चेंडू झेलबाद होण्याची शक्यता आणि हा मोक्याच्या क्षणी झेलबाद आणि आता अवस्था 3 चेंडूत 3 धावा आणि जर का सामना प्रेक्षकांना इथे उत्सुकता आहे बॉल आउटची उत्सुकता राहिलेली आहे 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता जर का सामना बरोबरीत सुटल्यास बॉल आउट होईल आणि आणखीन मनोरंजन इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे अतिशय रोमांचकारी असा हा सामना आणि जतीन 11 विरुद्ध प्रिन्स 11 या दोघांमधील हा अतिशय संघर्षमय अतिशय रोमांचकारी असा सामना रणदीप 3 चेंडूमध्ये काय काय ते काय म्हणतात आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा होतील का भावा आणि हलक्या हाताने टोललेला चेंडू हा धाव वाजवण्याची शक्यता आणि सेफ आणि अतिशय रोमांचकारी असा हा सामना अतिशय रोमांचक असा हा सामना जर का सामना बरोबरीत सुटल्यास आतापर्यंतच्या स्पर्धेतला तिसरा दिवस आणि अतिशय रोमांचकारी हा सामना हा पहिलाच सामना असा 2 चेंडूमध्ये 2 धावा बघणाऱ्या खेळाडूंच्या हाताला घाम आला असेल पायाला देखील घाम आला असेल अंगावरती शहारे आले असतील आणि हा निर्धाव चेंडू आणि हा धावबाद आणि हा धावबाद आणि आता सामन्यामध्ये रोमांस आता कोण जिंकणार एक धाव घेऊन सामना बरोबरीत सोडणार की विजयी फटका
आणि आता सामन्यामध्ये अतिशय रोमांच. एक चेंडू 2 धावा होतील का भावा? विजय फटकार मारणार की विजयी चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणार? सर्वांनी तैनात राहायचं आहे. बाबूने केली चूक आणि हा सामना बाबूसाठी जोरदार टाळ्या. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये रंगत आलेली आहे. आपलं मनोरंजन होत आहे. अतिशय सुरेख मनोरंजन इथे होताना. संघ जिंकेल किंवा हरेल पण इथं खेळाचा विजय होताना दिसत आहे. अतिशय सुरेख चेंडू. आणि फलंदाजाला देखील इथं घाम फुटलेला आहे. गोलंदाजावरती देखील दबाव. दोघांची जवळजवळ 30 खेळाडूंची हृदयगती वाढलेली आहे. इथे काय होईल या सामन्याचं? एक चेंडू 2 धावा होतील का भावा? आणि हा विजयी फटका बघूया झेलवाद होतो का? आणि हा विजयी षटकार. अतिशय सुरेख विजय, अतिशय जोरदार विजय, अतिशय खुंखार असा फटका. हाकार फलंदाज रणदीपने इथं रन जिंकलेलं आहे. या विजयी षटकाराने अतिशय सुंदर असा विजयी फटका आणि जतीन 11 संघाने हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे. अतिशय सुरेख फटका.